आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या, शहरांना पैसे देणं सुरू केलं, स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, असे अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि हजारो कोटी रुपये शहरांना देणं सुरू केलं. आज एवढे पैसे आपण धुळ्याला देऊ शकलो आणि पुढे देखील देणार आहोत. याचं एकमेव कारण आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी हजारो कोटी रुपये आपल्याला दिले. जवळजवळ महाराष्ट्रातल्या नागरी भागाला 50,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत. शहरांचा चेहरा हे बदलण्याचं काम चाललंय. आज मोदीजींनी सांगितलं शहरामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत, झोपडपट्टीत राहणारे, अतिक्रमण करून राहणारे, जे बेघर आहेत, अशा सगळ्यांना पक्क घर द्या. आपल्याला 30 लाख घरं मोदीजींनी दिले. पण आमच्या लक्षात आलं, मगाशी जे अनूप भाऊंनी सांगितलं किंवा जयकुमार भाऊंनी सांगितलं, आपल्या शहरांमध्ये राहणारे जे गरीब लोक आहेत, जे अतिक्रमण करून राहत आहेत, त्यांच्याकरता घरं देण्याकरता पैसे आहेत, पण त्यांच्याकडे त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही, PR कार्ड नाही, म्हणून त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. मला सांगताना आनंद वाटतो, 2च महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, झोपडपट्टीमध्ये राहणारा, अतिक्रमण करून घर बांधलेला अशा प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आता आपण देणार आहोत. आणि केवळ पट्टा देऊन थांबणार नाही, तर त्या प्रत्येक गरीबाला प्रधानमंत्री आवास योजनेतनं पक्क घर आपण देणार आहोत.